नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. हडपसरमध्ये निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याच्या कारणावरून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत प्रेरणा दत्तात्रय मदने या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी 9:30च्या सुमारास घडली. प्रेरणा हिने 3 एप्रिलला हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र हडपसर पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याच्या कारणावरून आपण आत्महत्या करत असल्याचं प्रेरणा यांनी सांगितले. नेपाळला तपासासाठी गेलेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 मधील पोलीस उपनिरीक्षक अजय राजाराम म्हेत्रे यांचे लखनौजवळ हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका नेपाळी नोकराने केलेल्या चोरीचा युनिट 3 समांतर तपास करीत होते. त्यात आरोपी नेपाळला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक अजय म्हेत्रे आणि त्यांचे सहकारी तातडीने गेल्या आठवड्यात नेपाळला गेले होते. त्यांच्याबरोबर आणखी एक कर्मचारी होता. तपासानंतर परतत असताना लखनौजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितली. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच लाचलुचपत पथकाने सापळा रचून मोहिते यांना रंगेहात पकडले. ही कारवाई शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे करण्यात आली. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कातखेड येवता रोडवर भरधाव टिप्पर ट्रकने समोरून येणाऱ्या मिनी स्कूल बसला धडक दिली. त्या स्कूल बस रस्त्याच्या खाली पलटली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात स्कूल बस मधील 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर 6 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. सध्या जखमी विद्यार्थ्यांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2011 साली इंदिरानगरमध्ये बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड रवी पुजारीच्या टोळीतील आरोपी संजय सिंग, अरविंद चव्हाण, विकास कुमार सिंग, संदीप शर्मा यांना नाशिक विशेष मोक्का न्यायालयाने दोषी धरले. खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला आणि पुरुष जखमी झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर अखेर या 5 जणांना नाशिक विशेष मोक्का न्यायालयाने गोळीबार प्रकरणी दोषी धरले. लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा अहमदनगरमध्ये आयोजित केली होती. त्यात गांधी यांचे भाषण चालू असतानाच त्याचवेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखले. त्यावर गांधी प्रचंड चिडले. मी अजून बोलणार आहे, मला 2 मिनिट बोलू द्या, अशा शब्दात त्यांनी बेरड यांना सुनावलं आणि आपण काय कामं केलीत याचा पाढा वाचला. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शाळा महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार 11 एप्रिल ते 15 जून पर्यंत विभागातील 13 डेपोंमधून दररोज 125 ते 150 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी चिंचवड, MIDC अशा एकूण 13 स्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.